हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. सो आज इव्हनिंग स्नॅक्समध्ये काय बनवू काय समजत नव्हतं मला, पण अव्य क्लासवरनं येतच असेल. सो आय थॉट ऑफ मेकिंग समथिंग नॉट हेल्दी पण थोडंसं चटपटा फॉर हॅम. मग हे मी असे मस्तपैकी जिंजर गार्लिक पेस्ट ऑइलमध्ये आणि कढीपत्ताने मी असे कट करून टाकते सो दॅट ते त्यांच्या पोटात गेले पाहिजे. आणि त्याचंही इट्स अ मेडिसिनल थिंग, तर ते असं ते मुलांच्या पोटात गेलंच पाहिजे. असं बारीक बारीक कट करून टाकते आणि तो आवडीने खातो, त्याला कळतही नाही. आणि खूप सारे ऑनियन्स चॉप करून टाकले. येस. आणि मग मी हे पोटॅटोचं फिलिंग हे बनवलं. त्याच्यामध्ये ऑल स्पायसेस ॲड केले. हळद, गरम मसाला, थोडासा आमचूर पावडर, थोडीशी जिरा, धने आणि खूप सारी कोथिंबीर मी टाकली नंतर तर ह्या फिलिंगमध्ये. अँड गेस मी काय बनवत आहे. सो हे फिलिंग तयार झाल्यानंतर मला फ्रीजमध्ये दिसले ब्रेड. सो येस, आय एम मेकिंग ब्रेड पकोडा फॉर अव्यू टुडे. मग हे असं बेसनचं फिलिंग घेतलं मी, त्याच्यामध्ये थोडंसं कसुरी मेथी आणि मीठ आणि थोडीशी हळद टाकली आणि ब्रेड असे एक ट्रायंगलमध्ये कट करून घेतले. आणि मला एकदम थिन लेअर हवी होती, नॉट अ थिक लेअर. मला ते नाही आवडत जास्त बेसन असं पकोड्यावरती. सो फक्त असं हलकं हलकं लागलं पाहिजे वरनं. सो आणि ते क्रिस्पी पण होतात आणि छान पण वाटतात खायला. मग हे असे सगळे मी बनवून घेतले एक एक करून. आणि काही मी चीजचे पण बनवले. काही नाही म्हणजे एकच बनवला मी चीजचं त्याच्यासाठी. आणि मग आम्ही मस्त त्याने त्याच्या न्यूट्री मिक्स मिल्क बरोबर एन्जॉय केले हे पकोडे. आणि मी असं गरम गरम मसाला चहासोबत एन्जॉय केलं. आय होप यू लाईक अ व्हिडिओ. लाईक अँड सबस्क्राईब. बाय.